अमरावती जिल्ह्यातील विविध प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेनं शेतकरी नेते तथा आमदार बच्चू कडू यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं। यावेळी बच्चू कडू यांनी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या तातडीने सोडवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यासह आगामी अधिवेशनात हा मुद्दा सभागृहात मांडण्याचं आश्वासन दिलं। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोज चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी बच्चू कडू यांची भेट घेत प्रकल्पग्रस्तांच्या विविध अडचणी मांडल्या। फडणवीस सरकारनं यापूर्वी प्रकल्पग्रस्तांना विविध आश्वासनं दिली होती, मात्र अद्यापही त्या आश्वासनांची पूर्तता झालेली नसल्याचा आरोप संघटनेने केला। जलसंधारण विभागानं विदर्भातील खरेदी पद्धतीनं संपादित झालेल्या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान मंजूर करावं, तसेच जलसंधारण विभागातील प्रकल्पग्रस्तांसाठी 50% जागा राखीव ठेवाव्या या प्रमुख मागण्यांसाठी संघटनेनं अनेकदा निवेदने दिली, आंदोलनं केली, मात्र आजतागायत कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली। आम्हाला बच्चू कडू यांच्यावर विश्वास आहे, आमचा प्रश्न हा लवकरच मार्गी लागणार असल्याचं सुद्धा प्रकल्पग्रस्त बळीराजा संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी बोलताना म्हटलंय। भाऊंची भेट म्हणजे आजच्या तारखेच्या दृष्टीनं भाऊंचं जेव्हा त्यांनी विधानसभा सदस्यत्व स्वीकारल्यानंतर भाऊंचं स्वागत करायचं होतं, तो एक महत्त्वाचा उद्देश होता। आणि त्यासोबतच भाऊ प्रकल्पग्रस्तांच्या या प्रश्नांसाठीच एक 8 ते 10 वर्षांपासून आमच्या संपर्कात आहेत, आम्ही त्यांच्या संपर्कात आहे। आणि आजचा जो विषय होता, आजचा विषय असा होता की मागच्या सरकारमध्ये, आता याच सरकारमध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी काही 3 मुद्दे आमचे निकाली काढले आहेत, पण त्याच्यातले जे मुद्दे त्यांनी आश्वस्त केलेले होते ते मुद्दे सभागृहात मांडणं गरजेचं होतं आणि त्याच्यावर मंत्रिमंडळानं निर्णय घेणं गरजेचं होतं। त्याच्यातला पहिला मुद्दा की प्रकल्पग्रस्तांचं जे समांतर आरक्षण आहे महाराष्ट्रातल्या प्रकल्पग्रस्तांसाठीचं नोकरीतील, ते 5% 15% करण्यात यावं, यासाठी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी। दुसरं असं की प्रकल्पग्रस्तांना जसं कृषी विद्यापीठांप्रमाणे जसं 50% प्रकल्पग्रस्तांच्या जागा राखीव केल्या जात आहेत औरंगाबाद खंड विद्यापीठाच्या निर्णयाच्या अनुषंगानं, त्याच धर्तीवर जलसंपदा असू द्या, मृद जलसंधारण असू द्या, शासनानं ज्या ज्या विभागांसाठी जमीन संपादित केली आहे त्या सर्व विभागांमध्ये प्रकल्पग्रस्तांना 50% जागा राखीव करून त्यांची विशेष भरती करण्यात यावी, अशा प्रकारचे महाराष्ट्र पुनर्वसन कायदा 1999 तशी कलम 10 मध्ये नोंद आहे, तर त्याची अंमलबजावणी सरकारनं केली पाहिजे। आणि इतर ज्या काही महत्त्वाच्या मागण्या आहेत त्या दृष्टीनं सरकारनं पावलं उचलली पाहिजे। माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की पूर्वीप्रमाणे प्रकल्पग्रस्तांची कोणतीही स्पर्धा परीक्षा न घेता त्यांना थेट नोकरीमध्ये सामावून घेतल्या जाईल, अशा प्रकारचं साहेबांचं खडसे साहेबांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर होतं। त्या अनुषंगानं माननीय बच्चू भाऊंशी मी चर्चा केली आहे। बच्चू भाऊंनी सकारात्मक बोलले आहे की मी उद्या जातो आहे, या संदर्भातलं चर्चा पण करतो आहे आणि वेळ भेटला तर मी सभागृहामध्ये हा प्रश्न आणतो आहे। आणि आम्हाला विश्वास आहे की बच्चू भाऊ या प्रश्न सभागृहामध्ये मांडतील आणि याच्यावर निर्णय घेण्यासाठी सरकारला निश्चित बाध्य करतील। अद्याप निश्चित आम्हाला विश्वास आहे, कारण बच्चू भाऊंची जे सुरुवातपासूनची जे हे आहे, मला तरी वाटतं की 100% त्यांनी समाजकारणाचा उद्देश समोर ठेवूनच काम केलेलं आहे। आणि बच्चू भाऊसारखं एक कुशल आणि एक दमदार नेतृत्व आहे आणि ते समाजामध्ये विविध स्तरातल्या लोकांना न्याय देण्याचं कार्य करत आले आहे, ते करत राहतील। ते जरी कुठल्याही पक्षात गेले असतील तरी त्यांचा जो आंतरिक जो सामाजिक त्यांचा जो अंग आहे ते कधीच मला वाटते संपणार नाही आणि आम्हाला ते विश्वास आहे हा मुद्दासुद्धा ते निकाली काढू शकतील। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।